आपल्याकडे परवा दिवशी वारजे पोलीस स्टेशनला जी करीमनगरच्या स्कूलमध्ये जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने वारजे पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल होते। त्या एका गुन्ह्यामध्ये CR नंबर 501 यामध्ये तक्रारदाराने यातील जे संस्थाचालक आहेत श्री अन्वित सुधीर फाटक यांच्याविरुद्ध पण तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणाबद्दल ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 अंतर्गत आज यातील जे आहेत संस्थाचालक अन्वित फाटक यांना वारजे पोलीस स्टेशनने या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। काय प्रकार घडला होता, किती पीडित मुलं आहेत आणि काय नाव? याच्यामध्ये सुरुवातीला 2 आपल्याकडे तक्रारी दाखल होत्या, त्यानंतर अजून सुद्धा आपण काउन्सिलिंग करून किंवा पालकांची मीटिंग घेऊन याच्यामध्ये अजून काय कोणाची तक्रार आहे का याबद्दल आव्हान केल्यानंतर अजून 2 मुलांच्या बाबतीमध्ये असा प्रकार झाला असं पोलीस तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालं। त्यानुसार त्या दोन्ही मुलांचे स्टेटमेंट्स, त्यांचे मेडिकल्स आणि बाकीची सर्व कारवाई सध्या पोलीस करत आहेत। टोटल संख्या किती झाली आणि आता किती विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला? 2 तक्रारी आपल्याकडे आल्या, 2 गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर अजून 2 पालकांनी त्याबद्दल आपल्याकडे तक्रार केलेली आहे। त्यानंतर हा जे संस्थाचालक आहेत त्यांना पण आज अटक केलेली आहे। तो याच्यामध्ये निग्लिजन्स आहे, सेक्शन 75 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट त्याच्या प्रोव्हिजन्सनुसार आपण आणि त्याच्यात येथील जे आरोपी आहेत हे चालक आहेत यांच्याबद्दल त्या गुन्ह्यात पण त्यांचं नाव होतं, त्यांच्याविरुद्ध पण तक्रार दिली होती। बिलकुल नाही, पोलीस कोणालाही अशा गुन्ह्यामध्ये पाठीशी घालत नाही, कधी घालणार पण नाही। पोलीस संस्थाचालकांनी जो मूळ आरोपी आहे त्याला पाठीशी घातल्याचं काही समोर आले का? कधीपासून हे सगळे प्रकार सुरू होते? असं आमच्या तपासात आपल्या तपासात बिलकुल निष्पन्न झालं की आरोपीला पाठीशी घातलेले, परंतु जी घटना त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिपोर्टिंग केली आणि पोलिसांनी पण क्विक ॲक्शन घेऊन यातील आरोपीला ताबडतोब लगेच अटक करून पुढची कारवाई केलेली आहे। कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होतो? आता तक्रारीप्रमाणे आपल्या मागील 2 वर्षापासून हा प्रकार काही मुलाबाबत सुरू होता अशी आपल्याकडे तक्रार फिर्यादीप्रमाणे आलेली आहे। समोर कसं आलं सगळं? तर याच्यामध्ये काही इंटरनल काउन्सिलिंग आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला नंतर तो गोष्ट निष्पन्न झालेली आहे। प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये काउन्सिलर असतात, त्या काउन्सिलिंगकडे काही रिपोर्ट झाल्यानंतर गोष्टी त्या काउन्सिलिंगच्या नंतर डिस्कशन होऊन त्या मुलांची चौकशी करून पालकांची नाव शोध घेऊन जेव्हा ह्या गोष्टी समोर आल्या त्या असा प्रकार हा निष्पन्न झालेला आहे। पूर्वीचे 2 गुन्हे होते, आता हे पण 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले? नाही, पूर्वीचे 2 गुन्हे आहेत, त्याच गुन्ह्यामध्ये आपण त्यांचे स्टेटमेंट्स इन्क्लूड करत आहोत। आरोपीला आज अटक केलेला आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। पोलिसचं बॅकग्राऊंड काय दिसत नाही, परंतु अजून कुठं काय असतील तर तपासामध्ये त्या पुढे गोष्टी सगळं सुरू होतं। मग शाळेने एवढं निग्लिजन्स कसं ठेवलंय? कारण या शाळेच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी आलेल्या आहेत। आपल्याकडे लेखी तक्रार परवा दिवशी तेवढीच आलेली तक्रार, त्यानुसार आपण पोलिसांनी ॲक्शन घेतलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।